तर नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी आता इथून पुढे रुटीन नुसार रोजचे सगळे व्हिडिओ काढत जाणार आणि तुम्हाला जर लागत असेल माय क्वीन, माय डॉटर, बिकॉज ती तर नव्हती, सो म्हणून मी माझं अकाउंट चालू केलं. जर तुम्हाला हिचे आणि माझे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कंटिन्यू करा, कारण मला जास्त टाइम नसतो आणि शक्यतो मी जास्त गाऊनवर असते. तर तुम्ही मला परत गाऊनवाली बाई नाव देतात, तर म्हणून मग मी व्हिडिओ जास्त काढत नाही. ज्यावेळेस मी ड्रेस घाले, ज्यावेळेस मी साडी घालीन, त्यावेळेस मी नक्कीच माझे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आता आम्ही दोघी आम्ही दोघी स्वयंपाक करत होतो आणि हिला मध्ये मध्ये बोलायची सवय नाही. हिचं चॅनल चालू देणार ना माझं चॅनल चालू देणार, म्हणून मग हिला मी थोडस कुलूप लावणार. तर तुम्ही बघा, कारण ही बघा अशी नागिन सारखी डान्स करते. जाऊ द्या बघा. आज थोडासा मी व्हिडिओ हे बघा गाईज, मी आज काम करतेय. मला हेच दाखवायचं होतं. खूप कामाची आहे सांगितली, पण जर रियालिटी जर पाहिली तर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच दाखवेन. तर तुम्हाला आमचे येडेचाळे पाहिजेत का? तुम्ही येडेचाळे करता? तुम्ही प्रूफ करून ना. तुम्ही काय म्हणता? तू काय खाती? तुला टाकायला. तर हे बघू शकतात, खूप सुंदर अशी मी बिर्याणी बनवली. तर आता मी झाकून ठेवली. आता याच्यामध्ये बघू शकतात थोडासा पसारा असतोच किचनमध्ये, तर मला आवरायचं, अजून व्हिडिओ एडिट करायचे भांडे झालेत आणि थोडंफार असं माझं किचन आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करा. अजून पण बघा, आम्ही दोघी जणी बाहेर बसलोत, व्हिडिओ एडिट करायचे, ते तिचं काम चालू आहे आणि मला आता व्हिडिओ टाकायचा माझा टाईम झाला. तर मग मी टाईमपास म्हणून बाहेर बसले. तर आता माझा स्वयंपाक झाला आहे, माझं घरातलं सगळं आवरलं आहे आणि आता मी व्हिडिओ टाकल्याच्या नंतर परत जेवणं राहतील. जेवणं झाल्याच्या नंतर मग नंतर भांडे पडतील. तर मी रोज तुम्हाला थोडे माझे रुटीननुसार नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत राहीन, कारण भरपूर सारी मेहनत लागतील थोडंसं पण दाखवायला. कारण एडिट करणं आलं, जे माझं काम आलं, बाकीच्या गोष्टी आल्या, तर ती तिच्या कामात व्यस्त आहे आणि मी माझ्या कामात व्यस्त राहणार. तर आपण पुन्हा भेटू, कंटिन्यू करा. चला, तर आपण आता घरात जाऊया आणि मला पाहायचं आहे बिर्याणी झाली की नाही. तर घराचं बरंचसं काम बाकी असल्यामुळं मग मी काही व्हिडिओ दाखवत नाही, पण मी ह्याच घराच्या कामावर मी ह्याच माझ्या ब्लाऊजच्या कामावर भरपूर साऱ्या बिर्याणी झाली का नाही चेक करू एकदा. मी बऱ्याच वेळचा माझा व्हिडिओ चालू होता टाकायचं काम चॅनलवर. तर सुंदर अशी बिर्याणी झाली मला असं वाटतंय. तर तुम्ही बघू शकता, कोणाकोणाला बिर्याणी आवडली तर नक्कीच कमेंट करा. आता बघा, हिला पण भूक लागली. ज्यावेळेस आम्हाला जेवायचं असतं त्यावेळेस हिला पण भूक लागते. तर थोडासा टाईम आहे, साहिल ते कटिंगला गेलेत, तर नंतर आम्ही जेवण करू. तर चला, जिथं जागा बसन भेटन. घाबरले, किती जण घाबरले तुम्ही सांगा? असे दिवसभर मला घाबरवीत राहते सायली आणि तिच्या डोक्यात एकच असतं मी घाबरावं तिला, पण तिला हे माहिती नाही मी तिची आई आहे. का गं सायली? ते बघा, तिचं म्हणणं असं आहे का मी त्याच वेळेस घाबरले त्याच्या वेळेस तिचा जन्म झाला. तर तुम्ही सांगा किती जण घाबरतात असे लेकरं? नाही, काय नाही म्हणत. तर काय बोलू काहीच कळत नाही, कारण माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि तुम्हाला मी दाखवते. आता हे बघा, मी आज तर जास्त काहीच मी काम केलं नाही. तर एकच ब्लाऊज शिवला आणि मला थोडंसं मार्केटला जायचं होतं. त्याच्यानंतर मग मी मार्केटला गेले. हे सगळं काम मी अगोदरच करून ठेवलेलं. त्याच्यानंतर आल्याच्या नंतर थोडंसं जे काम होतं बाकी ते केलं, बाजार सोडला आणि नंतर मग स्वयंपाक झाल्याच्या नंतर आता मी थोडीशी फ्री झाले, कारण आता फक्त जेवण करायचं राहिले.